अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात गाऊन कशा पद्धतीने अल्टर करावं ते पाहूयात. आपल्या तयार गाऊनचे शोल्डर आहेत 5 इंच. शोल्डर आपण मापानुसार कमी करणार आहोत. त्याचसोबत आपल्या गाऊनची छाती आहे 25 इंच. पहा, म्हणजेच आपली पूर्ण छाती आहे 50 इंच. 36 छातीनुसार आपण हा गाऊन अल्टर करणार आहोत. 36चा दुसरा भाग आहे तो 18 इंच. गाऊन अल्टर करते वेळेस आपल्याला तो ब्लाऊजसारखा फिटिंगला करायचा नसतो. त्यामुळे इथं आपली छाती जरी 36 इंच असेल तरी आपण दोन्ही बाजूला 1-1 इंच एक्स्ट्रा लूजिंग देणार आहोत. म्हणजेच आपण 40 इंचाप्रमाणे हा गाऊन फिटिंग करणार आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या. गाऊन अल्टर करते वेळेस नेहमी त्यामध्ये लूजिंग ठेवायचं, कारण आपण गाऊन हा ब्लाऊजसारखा फिटिंगला घालत नसतो. त्यानंतर आपण हे 40 इंच सोडून त्यामध्ये आपण दोन्ही बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. तिथंपर्यंत मार्क करून आता जे उरलेलं आपलं कापड आहे ते आपण कटिंग करून घेणार आहोत. इथं 2.5 इंच आपलं एक्स्ट्रा कापड आहे. इथे आपल्याला छातीमध्ये 2 इंच लूजिंग घेऊन आवडीनुसार शिलाई मार्जिन घेऊन उरलेलं कापड आपण कटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला गाऊनचे शोल्डर आणि बाही कमी करायची आहे. त्यासाठी आपण हे गाऊनचे स्लीव सेपरेट करून घेणार आहोत. तर मी ह्याची शिलाई काढून हे वेगळे करून घेते. इथे मी गाऊनचे स्लीव सेपरेट करून घेतले. हे डबल फोल्डमध्ये आहेत. पहा, ह्याची घडी घेत असताना आपल्याला छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1 इंच लूजिंग घ्यायचं आहे. तुमचं कापड कमी येत असेल तर इथे जोड देऊन घ्या किंवा शिलाई मार्जिन कमी करा. आता आपल्या बाहीची उंची आहे 5.5 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथं मी 6 इंचला मार्क करते. आपल्या स्लीवच्या खालच्या साईडला पायपिंग आहे म्हणून इथं मी अर्धा इंच मार्जिन ॲड केलं. आता समोर आपल्याला 1.5 इंचला मार्क करून सरळ लाईन आखून घ्यायची आहे. पहा, तिथून आपल्याला अशा पद्धतीने मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आपल्या कॅफ हाईटमधलं खालच्या साईडचं अंतर हे 2.25 इंच आहे. आता आपल्याला बंद बाजूकडून टेप ठेवून अशा पद्धतीने मुंढा मोजून घ्यायचा आहे. जिथंपर्यंत तुमचा मुंढा असेल तिथं मार्क करून घ्या. जिथे आपण 1.5 इंचाला मार्क केलं तिथून आपल्या मुंढ्यापर्यंत अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्या. यामधलं अंतर हे साधारण 1.25 इंच येणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही दंडघेर असेल आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्क करून मुंढ्यापर्यंत आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊयात. सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण दोन्ही बाह्या अशा पद्धतीने ओपन करून घेतोय. आतील साईड ह्या एकमेकावर आहेत. त्यानंतरच आपल्याला पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. इथे आपले दोन्ही स्लीव्ज कटिंग करून घेतले. आता हे सेपरेट करून घेऊयात. आता आपल्याला गाऊनचे शोल्डर कमी करून घ्यायचे आहेत. आपल्या फिटिंग मार्जिनचं कापड सोडून इथं आपलं 2.5 इंच कापड एक्स्ट्रा आलं होतं. तर दोन्ही बाजूमधून आपण 1.25 इंच कापड ते कमी करणार आहोत. तर इथं मी 1.25 इंचाला मार्क करून घेते. हे आपण नंतर कटिंग करून घेणार आहोत. आता आपण शोल्डर कमी करून घेऊयात. 34 पासून 36 साईजपर्यंत इथं आपल्याला 4 इंच शोल्डर घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच शिवण्यात असं मी 4.5 इंचाला मार्क करते. आता आपल्याला खालच्या साईडला अशी मुंढ्याच्या इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता वरच्या साईडने सरळ टेप ठेवून तिथं मार्क करून घ्या. आता हे दोन्ही पॉईंट्स आपण जोडून घेतोय. इथं आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. खालच्या साईडच्या कॉर्नरपासून आपल्याला 1.5 इंच बाहेरच्या साईडला मार्क करून मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. वरच्या साईडने आपण अर्धा इंच शोल्डरमध्ये उचलणार आहोत. आता तिथूनच आपल्याला 1/2 इंच आतल्या साईडला मार्क करून अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. दोन्ही मुंड्यांमध्ये इथं आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे. पहा, आता आपण हे कटिंग करून घेतोय. सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढील मुंड्याचा शेप कटिंग करतोय. पुढील मुंड्याचा शेप कटिंग करते वेळेस कापड व्यवस्थित पहा ते सिंगल आहे का. आता मी ह्याच पद्धतीने आपल्या गाऊनच्या दुसऱ्या बाजूचे शोल्डर आणि मुंढा कमी करून घेतला. पहा, इथे आपण जे 1.25 इंचाला मार्क केलं तिथून आपल्याला खालच्या साईडला 7 इंचाला मार्क करून तिथे आपल्याला 1 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने गोल शेप देऊन हे आपण कटिंग करून घेणार आहोत. आपल्याला एक्स्ट्रा कापड हे कमरेपर्यंतच कटिंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्या गाऊनचा खालच्या साईडचा घेर हा लूज असतो.
त्यामुळे फक्त कमरेपर्यंतच दोन्ही बाजूचं कापड आपण कटिंग करून घेतलं. इथे आपण गाऊनचे शोल्डर, मुंढा आणि छातीचं माप परफेक्ट असं कटिंग करून घेतलं. आता आपण शिलाई करून घेऊयात. आपला मुंढा हा खालच्या साईडला आहे, त्याचसोबत आपल्याला थोडासा गळा वरच्या साईडला उचलायचा आहे. तर इथं मी गळ्याच्या बाजूने एकदा वितपत शिलाई मार्जिन घेऊन इथं डबल शिलाई करून घेणार आहे. जरी तुम्हाला गळ्याची खोली कमी करायची नसेल तरी तुम्हाला ह्या शिलाईवर डबल शिलाई करून घ्यायची आहे, कारण आपल्या शोल्डरची शिलाई ही लूज असते, त्यामुळे ती उसवण्याची शक्यता असते. इथं पहा, आपण शोल्डर उचलून घेतले. दोन्ही बाजूचे शोल्डर आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायचे आहेत. आता आपण बाही जोडून घेतोय. आपल्या बाहीचा हा खोल शेप पुढील बाजूला येणं गरजेचं आहे. आपण बाहीच्या मध्यात इथं नॉच देऊन घेतो. जिथे आपण बाहीवर नॉच दिलाय तो नॉच आपल्याला बरोबर शोल्डर पट्टीच्या मध्यावर ठेवून घ्यायचा आहे. आता आपण शिलाई मार्जिनसाठी जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तितकं आपल्याला मार्जिन घेऊन बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडत असताना नेहमी मध्यातून सुरुवात करायची, म्हणजे ती दोन्ही बाजूला समान पुरते. बाहीचा जो खोल शेप असतो तो पुढल्याच बाजूला आला पाहिजे, तरच आपली बाही परफेक्ट बसते. मध्यातून आपल्या एका बाजूची बाही जोडून झाल्यानंतरच पुन्हा आपण मध्यातून दुसऱ्या बाजूची बाही जोडून घेऊयात. अशा पद्धतीने बाही जोडल्याने शिवण्यात कमी येत नाही, दोन्ही बाजूला अगदी परफेक्ट पुरते. त्याचसोबत आपली बाही फिटिंगला सुद्धा परफेक्ट पुरते, पण त्यासाठी तुम्हाला परफेक्ट बाही कटिंग करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे बाही कटिंग करत असताना नेहमी फॉर्म्युलाचा वापर करावा. आपल्या बाहीची सिंगल शिलाई झाली की लगेच त्यावर डबल शिलाई करून घ्यायची. बाहीची शिलाई करत असताना नेहमी डबल शिलाई करायची, कारण हे गाऊन आपण डेली वेअर करत असतो, त्यामुळे बाहीची शिलाई उसवण्याची शक्यता असते. त्यासाठी नेहमी डबल शिलाई करून घ्यायची. इथे पाहताय, अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट गाऊनची बाही जोडून घेतली. आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा जोडून घेतली. इथे आपण दोन्ही बाह्या तयार करून घेतल्या. आता मार्जिन शिलाई करून घेतोय. दोन्ही भाग आपण आतल्या साईडने एकमेकावर ठेवून इथं एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय. शिलाई करत असताना आपल्या कापडाचे दोन्ही भाग एकमेकावर व्यवस्थित आहेत का ते सुद्धा पहा. आता कमरेपर्यंत इथं आपली एकदा वितपत शिलाई झाली की कमरेच्या खालील भागाकडे आपल्या गाऊनला जी शिलाई आहे त्यावरच आपल्याला शिलाई करून घ्यायची असते. गाऊनचा कमरेपासूनचा खालील भाग आपल्याला कमी करायचा नसतो, त्यामुळे खालच्या साईडला जी शिलाई आहे त्यावरच आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घेऊयात. आपल्या चॅनलवर गाऊन फिटिंगचा आणखीन एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण जे गाऊनचं बॉटमचं कापड कटिंग करत असतो त्यापासून गाऊनला पॉकेट आणि नॉट कशी बनवावी ते सांगितलेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर गाऊनला नॉट आणि पॉकेट लावायचं असेल तर ती व्हिडिओसुद्धा नक्की पहा. ते आपण गाऊनच्या दोन्ही बाजूला शिलाई करून घेतली. आता आपण गाऊनची उंची कमी करतोय. उंची कमी करत असताना नेहमी मागच्या साईडने टेप ठेवायची आणि अशा पद्धतीने उंची मोजून घ्यायची. माझ्या मापात उंची आहे 50 इंच, त्यामध्ये 2 इंच मी फोल्डिंगसाठी घेते. इथे शिलाई मार्जिन 2 इंचापेक्षा जास्ती घ्या, पण कमी घेत जाऊ नका. 2 इंचाला मी इथं मार्क करून घेतलंय. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड इथं मी कटिंग करून घेतलं. आपल्या गाऊनची शिलाई ही क्रॉस होती, ती मी इथे सरळ करून घेतली. आता शिलाई करून घेऊयात. आपण जे 2 इंच कापड शिलाई मार्जिनसाठी घेतलं होतं ते 1 इंचाला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला कोपऱ्याला शिलाई करून घ्यायची आहे. बॉटमची शिलाई करत असताना शिलाई ही 4 नंबरची घ्या, कारण इथं आपण सिंगल शिलाई करत असतो, त्यामुळे ती उसवण्याची शक्यता असते. गाऊनच्या बॉटमचं जे फोल्डिंगचं कापड आहे ते नेहमी 2 इंचापेक्षा जास्ती घेत जा, त्याहून कमी घेत जाऊ नका, कारण जितकी आपली बॉटमची पट्टी मोठी असते तितकाच आपला गाऊन छान बसतो. त्याचसोबत जर तुम्हाला तुमच्या गाऊनची उंची कमी जास्ती करायची झाली तर इथे तुम्ही खोलून सुद्धा करू शकता. त्यामुळे गाऊनच्या बॉटमचं कापड कटिंग करत असताना ते कमी प्रमाणात करा. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण गाऊन अगदी व्यवस्थित असं खालच्या साईडने फोल्ड करून घेतलं. इथे अगदी सोप्या पद्धतीने आपल्या संपूर्ण गाऊनची शिलाई झाली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.